नमस्कार. मी सुधीर कुलकर्णी आणि आपण पाहताय कवडसा. मित्रहो, आज एका वेगळ्याच विषयावर मी चर्चा करणार आहे. महाराष्ट्र शासनाचा जो जलसंपदा विभाग आहे तो दरवर्षी ऊस उत्पादकांच्या बिलातून पाणी कर किंवा पाणीपट्टीही वसूल करत असतो. पण वसूल झालेल्या या पैशाची रिसीट किंवा त्याच्या ज्या पावत्या आहेत त्या मात्र शेतकऱ्याला देत नाही. मुळात अशा प्रकारे जो पैसा वसूल झाला आहे त्याचं पावतीच न देणं, त्याचं रसीटच न देणं म्हणजे हा सरळ सरळ फ्रॉड आहे. शेतकऱ्याच्या पैशाचा हा गैरव्यवहार आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं होणार नाही. महाराष्ट्र शासनानं साखर कारखान्याला एक आदेश काढून अधिकार दिलेला आहे की शेतकऱ्याचं जे पाणी कर आहे किंवा पाणीपट्टी आहे ती तुम्ही त्याच्या बिलातून कापून जलसंपदा विभागाला द्या. त्यातून काही चांगले प्रोजेक्ट किंवा चांगली कामं त्या हातून घडतील या विधायक दृष्टिकोनातून हे अधिकार त्यांना दिलेले आहेत. त्यामुळं जलसंपदा विभागाला काही कष्ट न करता अगदी कोट्यावधी रुपयाचं घबाड हे एकदम मिळत असतं. पण यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की हा पाणी कर किती द्यायचा किंवा दरवर्षी शेतकऱ्याकडून पाण्याची कपात जी केली जाणार आहे ती किती करायची ही त्या शेतकऱ्याला मात्र हे कळवत नाही. त्यांची पद्धत अशी आहे की विभाग साखर कारखान्याला कळवतो की तुम्ही यंदा किती कपात करायची. आता मुळात हा अधिकार जलसंपदा विभागाला कोणी दिला? पैसा कोणाचा? तुम्ही पैसा घेणार कोणाकडून? शेतकऱ्याकडून घेणार आणि त्यालाच कळवणार नाही आणि कारखान्याला थेट कापायला देणार. म्हणजे तुम्हाला दिलेल्या अधिकाराचा हा गैरवापर आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. दुसरं यामध्ये यंदा पाणी कर तुम्ही किती घेणार आहे, पाणीपट्टी किती कापणार आहे हे शेतकऱ्याला कधी सांगितलंच जात नाही. त्यामुळं साखर कारखाना किती पैसे कापतो, प्रत्यक्ष विभागाला तो किती देतो हे शेतकऱ्याला काही कळत नाही. मुळात साखर कारखान्याची पद्धत अशी आहे की त्या ऊसाचं बिल जे शेतकऱ्याला देतात त्यामध्ये कधी ते पाण्याचा कर म्हणून त्यात दाखवतात, पण कधी इतर ज्या कपाती असतात आणि हे असं एकत्र दाखवतात. त्यामुळे शेतकऱ्याला कळत नाही की यंदा पाणी कपात आपली किती झालेली आहे, पाणीपट्टी आपली किती कापलेली आहे हे शेतकऱ्याला हे कळत नाही. आणि दुसरं असं आहे की कारखाने हे पैसे ह्या विभागाला देतात का? कारण सारेच बड्यांचे कारखाने आहेत. त्यामुळं एखादा शासकीय अधिकारी एखाद्या कारखान्याच्या अध्यक्षापुढं जाऊन ठणकावून बसून वसूल करेल एवढी ताकद या विभागाकडे आहे. त्यामुळं कारखाने किती पैसे देतात हा सुद्धा एक घोळाचा आणि चर्चेचा प्रश्न आहे. आता पावत्याच न दिल्यामुळं हा जो पैसा जलसंपदा विभागाला काही मिळत असेल तो कुठल्या हेडखाली दाखवतात? हा सरळ सरळ त्या पैशाचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार आहे. म्हणजे जर पावत्या मिळत नाहीत तर सगळे साखर कारखाने, जलसंपदा विभाग, त्याचे अधिकारी, त्याचे कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री हे सगळे मिळून या पैशावर डल्ला मारतात की काय अशी शेतकऱ्यांना भीती आहे.
मुळात हा जलसंपदा विभाग पूर्वी बांधकाम विभागातच होता. 1960 साली त्याचं विभाजन झालं आणि पाटबंधारे विभाग असं त्याचं नामांकन झालं. या विभागाकडं नद्या, नाले, ओढे हे जे जलस्रोत आहेत त्याच्यावरती धरणं बांधणं, बंधारे बांधणं, कालवे तयार करणं, उपसा योजना राबवणं किंवा त्या नियोजन करणं, जे शेतीच्या पाण्याचं नियोजन करण्याची जबाबदारी ही ह्या पाटबंधारे विभागाकडे होती. 2004 पासून या विभागाचं रूपांतर पुन्हा जलसंपदा विभागात झालं आणि त्यांना जादा अधिकार दिले सरकारनं. म्हणजे आधी शेतीचंच होतं, आता शेतीबरोबर त्यांनी पिण्याच्या पाण्याचं नियोजनाचे अधिकार त्यांच्याकडे दिले, जलविद्युत प्रकल्पाचे अधिकार त्यांच्याकडे दिले, औद्योगिक वसाहतींना पाणी पुरवण्याचे अधिकारही त्यांना दिले किंवा औद्योगिक वसाहतीसाठी जे वापरलं जाणारं पाणी आहे ते पुरवण्याचा अधिकार त्यांना दिले, पूर नियंत्रणाचे त्यांच्याकडेच अधिकार आहेत, जलव्यवस्थापन सगळं जे करायचं, जे संपूर्ण पाण्याचं नियोजन करायचं, येणारा पाणी साठवणं आणि त्याचं व्यवस्थित नियोजन करून त्याचा सर्व घटकांना लाभ मिळवून देणं ही जबाबदारी जलसंपदा विभागाकडे आहे. आता शेतकऱ्याचे पैसे तर तुम्ही असे थेट कापून घेताय, पण इतर विभागांचं काय परिस्थिती आहे हो? जे ग्रामपंचायती आहेत, नगरपालिका आहेत, महापालिका आहेत, यांची वसुली व्यवस्थित होते किंवा औद्योगिक वसाहती आहेत, हे पैसे तुम्हाला वेळेत देत आहेत? साखर कारखान्यांच्याकडे पैसे आहेत, ते देत आहेत? का देत नाहीत ते? आणि तुम्ही वसूल का करू शकत नाही? एका माहितीनुसार, म्हणजे मंत्र्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार एकट्या पुणे विभागाकडं 2000 कोटीच्या वर रक्कम थकलेली आहे. जलसंपदा विभाग हे पैसे का वसूल करत नाही? शेतकरी आपला देतोय, तुम्ही घेताय त्याच्याकडून पैसे वसूल, त्याला साधी पावती देणं किंवा तो व्यवहार चोख झाला आहे ह्याची खात्री त्याला मिळणं हा त्याचा अधिकार नाही. हे कोणी करायचं काम? त्यामुळे जलसंपदा विभागानं या पुढच्या काळामध्ये हे लक्ष घातलं पाहिजे. मुळात आत्ता युतीचं सरकार आहे, म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. भाजप बाहेर अगदी चारित्र्याच्या गप्पा मारतात, आमचा कारभार स्वच्छ आहे, पारदर्शक आहे असं अभिमानानं सांगतात, आमच्यात कुठला गैरव्यवहार नाही असंही सांगायला कमी करत नाहीत, की भ्रष्टाचार कमी झाला आहे असंही ते छाती ठोक सांगतात. मग हा काय प्रकार आहे? हे कुणी थांबवायचं किंवा यात बदल कोणी करायचे? त्यामुळं यामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि हे जो गैरव्यवहार पैशाचा चालला आहे किंवा ते पैसे काय कुठं जमा होतात, कसे जमा होतात, कुठं खर्च केले जातात याकडं जरा लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्याला त्याच्या पावत्या ह्या मिळाल्या पाहिजेत. म्हणजे मुख्यमंत्री आणि जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांनी या पुढच्या काळात तरी ह्या पावत्या मिळाव्यात, शेतकऱ्यांना याची खबरदारी घ्यावी. धन्यवाद. मित्रहो, हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सर्व मित्रपरिवाराला पाठवा आणि माझ्या कवडसा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.